नमस्कार मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाचे अपडेट द्यायचे आहे. मागच्या वर्षी प्रमाणे आता मुलं काय करतात की पहिल्यांदा फॉर्म भरून घेतायत, नंतर सर्व डाऊन होईल म्हणून आणि पेमेंट शेवटी दिवशी करायचं ठेवतात. कारण शेवटी दिवशी पेमेंट केलं की आपलं ग्राउंड लेट होईल या हिशोबाने फॉर्म भरतात. परंतु कॉन्स्टेबल असू द्या, ड्रायव्हर असू द्या किंवा प्रिझन असू द्या किंवा SRPF असू द्या, सगळीकडे जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट करता त्यावेळेसच तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर यायला लागलाय. ज्या ऍप्लिकेशन नंबरवरती तुमचं ग्राउंड वगैरे असतं त्या ठिकाणी तुम्हाला सगळं यायला लागलं आहे. आता मग या ठिकाणी बघू शकता, या मुलीचा आपण भरलेला आहे. तर या ठिकाणी आता पोलीस कॉन्स्टेबलचा आहे. ठीक आहे, इथे बघा अजून पेमेंट करायचे बाकी आहे, पण 256 या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर येऊन बसलेला आहे. टोकन नंबरचा आपण अगोदर कसं होतं, टोकन नंबर यायचा आणि जेव्हा तुम्ही पेमेंट करचाल तेव्हा तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर येत होता. आणि आता मात्र तसं नाही. आता कॉन्स्टेबल असू द्या किंवा कोणताही असू द्या, त्यामुळे ह्याची सर्वांनी काळजी. आता या ठिकाणी मी फॉर्म भरलेला आहे, प्रिंट पण केलेली आहे. आता फॉर्म भरायच्या अगोदरच ऍप्लिकेशन नंबर यायला लागलेला आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. हा व्हिडिओ जास्तीत शेअर करा, कारण खूप मुलांना याबद्दल माहिती नाही. धन्यवाद.